होय होय वारकरी होय पाहे पाहे पंढरी पाहे पाहे पंढरी
काय कराई साधना निवाडा हाकीमागून गव्हाण हॅलो
नमो जगदखिल पालना मंगलमय निधाना जन्मचंद्रमा आराध्यलिंगा नमो चित्तचकोपचंद्रा आत्मानोरंगा सार समुद्रा नर्मधारा
चरण संतांच्या त्यांच्या कृपाने कधीचा विस्तार महाराज सद्गुरुदास आज आपण दर्जीवरगाव येथे क्षेत्र दर्जीवरगाव गुरुचे मनन स्वामी आषाढी वारीनिमित्त दरवर्षी हा सोहळा इथे साजरा होतो. कारण शिवाय पंचरावजी हरिभाऊ मोठाडे हे दरवर्षी हे आषाढी एकादशीचं कीर्तनीचं दरवर्षी आहे. आमचे गुरु महाराज हरिभक्तपरायण त्यांचे गुरुगाव त्यांचा हा सुरुवातीपासून चालले आणि हा उत्सव आता स्वामीचा उत्सव तर 102 वर्ष झाला उत्सव चालू आहे. त्यावेळेसपासून हा आषाढी वारी निमित्त हा सोहळा आणि त्यानिमित्त आपण इथं जमलेले सर्व भाविक आणि म्हणून मी आज निरूपणासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्गुरु अत्यंत 4 चरणांचा. कारण होय होय बाळकरी पाहे पाहे रे पंढरी काय करा साधन फळ आवडेची कृष्णाचा चिन्ह विचारता महाराज फळ आवडेची. निरूपणाला सुरुवात करण्यासाठी काही परिहार हे मित्र प्राप्त आहे. हरिभक्तपरायण बाबा त्यांच्या हाताखाली आम्ही शिकलो. त्या आमचे गुरुकुंड आहेत बाबा आमचे छोटे भाऊ आमचे रावसाहेब आमचे सुंदररावजी माने साहेब आज माझ्या कीर्तनाला हरिनामकरण आमचे जवानांची माहिती तसंच आमचे हल्ले होते सर्व परिसरामध्ये सर्व लोक आधी कारण आपलं हे क्षेत्र पंढरपूरच आहे. आपल्या भागातलं पंढरपूर म्हणलं तर ते पंढरपूर आपल्याला हे पंढरपूर आहे. आणि 2-4 वेळेस माझ्या जीवनामध्ये एकादशीला कीर्तनालाही मी आलेलो आहे. म्हणून आता माझा प्रत्येक वर्षी नियम आहे दरवर्षी असं ठरलं गावाला तर मी या गावाचा रहिवासी आहे. त्याच्यामुळं आता काय कीर्तन गाववाल्याचंच आहे आणि गावातलेच श्रोते गावातलेच म्हणजे बंधे म्हणलं म्हणून आज सगळ्यांनी खुश असं म्हणायचं. कीर्तन काही दुसऱ्याचं नाही महाराज ते दुसरा नाही कळत तुला म्हणायचं तुम्हाला होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी काय करावी साधन फळांची. कारण महाराजांनी या अभंगाची सुरुवात करीत असताना 2 वेळेस म्हटलेला आहे होय होय वारकरी पाहे पाहे रे तर रे पाहे पाहे रे पंढरी. कारण 2 वेळेस होय होय म्हणजे साधन आहे आणि 2 वेळेस पाहे पाहे रे पंढरी म्हणण्याचं कारण महाराजांनी येत नव्हतं म्हणून डबल महाराजांनी होय होय वारकरी म्हटलं पाहे पाहे काय कारण काय महत्वाचं कारण आहे. कारण पहिला जो होय हा जो शब्द आहे होय होय वारकरी पहिला होय इथं सगळेच वारकरी आहेत. वारकरी म्हणजे काय जो जन्म मरणाच्या बंधनामध्ये अडकलेला आहे त्याला वारकरी म्हणतात. सगळे कशी लागतात जो जन्माला येतो मरतो वारी आहे वारी म्हणून पहिला वारकरी म्हणजे होय वारकरी तिथं आलाच आपण जन्माला आला मनुष्याचा देह प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये मिळाला मागील पाप पुण्य कर्मानुसार तुम्ही आला. दुसरा जो होय आहे तो अत्यंत महत्वाचा दुसरा हो. कारण दुसरा होईला तुमच्या वारकरी व्हायचंय का तुम्हाला होय होय वारकरी
वारकरी. दुसरा होय तुम्ही विचारपूर्वक आता ठरवा तुम्हाला वारकरीच व्हायचं असेल. आणि वारकऱ्याचे नियम काय? वारकरी संप्रदाय खरंच आपल्याला नियम माहित आहे का? आपलं काय नियम आहे? आपला बॉयलाच काय? आपला संप्रदाय ज्यावेळी झाला आपला बॉयलाच काय ठरलं बाबा? काय ठरलं आपल्याला? काय नियम आहे? नुसतेच आपलं 10-50 वर्षाला कीर्तन चालू आहे आपल्याला तर आपला बॉयलाच माहीत नसतो तर संस्था कशी चालणार आपल्याला? नाही चालू काय पण बॉयलाच माहीत पाहिजे आपलं. वारकऱ्याचा नियम काय? वारकरी म्हणजे काय? तिथं कंपल्सरी नाही. महाराजांनी तुम्हाला बळकटी केलेलं आहे. तुम्हाला वारकरी व्हायचं असेल प्रत्येकाला यायचं तुमच्या मनावर आहे. वारकरी व्हायचं का नाही? तुम्ही वारकरी झाला तर वारकऱ्याचा काय नियम आहे? दसवे व्रताचा आरंभ दिंडी कीर्तन करा समारंभ प्रेमे तो स्वयंभू संतोषी पावे एकादशी जागरण करी हरिजन नाम कीर्तन द्वादशी शिलापती गान वैष्णव जनसेवी ऐशे व्रत 3 भीम करिजो आदरे परिपूर्ण एकाग्नाथ निबंधन तया नाही सर्वता. तो व्रत 3 दिवसाचा आहे. आषाढी वारी किंवा आपण जी 12-24-15 दिवसाला एकादशी 3 दिवसाचं व्रत आहे. एकादशी काय व्रत आहे? कारण दसरीला व्रत चालू होतं एकादशी. कारण एकादशी आणि आषाढी एकादशीचं काय होतं तेही तुम्ही सांगणार आहे. कारण दसवीला व्रत चालू होतं. दसवी दिवशी जो वारकरी झाला पहिला नेमकं वारकरी झाल्यानंतर त्याला कारण पांडुरंगाची माळ गळ्यात घालणे तुळशीचा त्याची माळ गळ्यात महत्वाची आहे. गोपीचंदनाचा किंवा अष्टगण तो वारकऱ्याचे नियम. कारण वारकरी संप्रदाय जो निर्माण झाला माऊलीच्या जन्मानंतर. कारण 1296ला माऊलीचा जन्म झाला. 1212ला माऊली ज्ञानेश्वरी गेली आणि माऊलीने या वारकरी संप्रदायाचा म्हणजे पाया माऊलीने रचलेला आहे. विस्तार नामदेव महाराजांनी केलेला आहे. या वारकरी संप्रदायाचा खांब जो आहे तो संत एकनाथ महाराज. या वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरू तुकोबाराय यांनी काढलेला आहे. आणि वारकरी संप्रदायाचा ही इमारत तयार झालं हे देऊळ तयार झालं याच्यावर ध्वज लावण्यासाठी बहिणाबहिणी याच्यावर ध्वज लावले. हे जी इमारत आहे वारकरी वारकऱ्याचा व्रत कसा आहे? 3 दिवसाचा उपवास 3 दिवसाचं व्रत आहे. दसवी व्रताचा आरंभ दिंडी कीर्तन करा समारंभ. दसवी व्रत म्हणजे दसवीच्या काल फक्त एक टाइम जेवायचा संध्याकाळी भजन कीर्तन करायचं. वारकऱ्याला दुसरं करण्याची गरज नाही. वारकऱ्याला फक्त भजन कीर्तन करा. कारण या संप्रदायाचा जी वारकरी जो संप्रदाय कसा निर्माण झाला ह्याच्या बायलाच काय हे सविस्तर सांगायला मला 2 तास पूर्ण लागला. ते कधी तर सांगेल ते काय ठरलं कशामुळं झाला हे सगळं मला माहीत आहे पण सांगायला वेळ नाही. म्हणून दसवीला संध्याकाळी जागर करायचा. आज एकादशीचं सकाळी उठलं की वारकऱ्यांना दुसरं काही करायचं नाही. वारकऱ्यांना
एकादश धरायची आहे. आज फक्त लवंग खायची. आजही भजन कीर्तन करायचं. आणि काल दशमीला सूर्यास्ताच्या आधीच जेवायचं. आज म्हणजे सूर्य मावळल्यावर जेवायचं नाही. आधीही तुम्हाला लवंग खायचं तर सूर्यास्ताच्या आधी. संध्याकाळी फक्त हरी जागर हरी कीर्तन वारकऱ्याचे नियम. द्वादशी शिरापतीला आयुष्य वैष्णवजनचे. द्वादशीला मला द्वादश सोडायचा. तुमचा नैपथ्य झालेला आहे तो भगवंताला दाखवायचा. आणि एक तरी वारकरी आपल्या सोबत घेऊन जेवायचा. एक तरी. आणि त्याला घडत द्यायचं. असं हे 3 दिवसाचं व्रत आहे. म्हणून जो असं व्रत करतो एका जनाघरी कया नाही बंध, त्याला बंधन नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये एकादश करतो का? काय तुझा जीव जातो एकादशी. आपण कसं व्रत आपलं तुम्ही वारकरी आहात का? वारकरी आहात मला सांगा. महाराष्ट्रातले वारकरी आहेत. मी तुला वारकरी नाही ना. हे नियम होत होत व्रत म्हणलं की त्याला विधी आहे. प्रत्येक विधी आहे. पण काही सवलती दिल्या. वारकरी म्हणजे वारकरी जो संप्रदाय झाला. कारण ती का झाला त्यावेळेस आपल्याला मंदिरामध्ये प्रवेशित नव्हता. बहुजनामध्ये आपण बोललो जातो. आपल्याला ग्रंथ वाचायला परमिशन नव्हती. देवळात जायला परमिशन नव्हती. गावाच्या बाहेर गावाच्या बाहेर म्हणजे तो हा वारकरी संप्रदायाला निर्मिती झाली. मग वाळवंटामध्ये बदल काय करायचं आपल्याला? विवाहाचा तो अर्थ आम्हाला कशाला वेळा करायच्या काही गरज आहे का? आपण भजन करायचं. भजन असं करायचं की त्या भजनामध्ये समाधी लागली. सोपे बर्मा सांगितले संधी काळ दिली हाती घेऊन नाचा.
समाधीचे सुख सांडणार वाळून आईचा या कीर्तनी ब्रह्मरस. तो एक कीर्तनामध्ये ब्रह्मरस आहे. समाधीचं सुख ओळखून टाका म्हणतात जगद्गुरु तुकोबा. मग तसं भजन करतो का आपण? भजन त्या प्रकारे केलं जातं भजन. पण आपलं भजन तसं नाही. म्हणून नाम उठाला होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. रे लावला अत्यंत महत्वाचं रे. पंढरी पाहिजे आपलं. पंढरी दोन प्रकार. देहरूपी पंढरीचा आहे. त्या देहरूपी पंढरीमध्ये आपला आत्माराम आहे. त्या आत्मारामाची भेट घ्यायच्या का तो हिमालयाच्या काठावर उभा असणाऱ्या त्या पांडुरंगाची भेट घ्यायची. त्या पांडुरंगाची भेट होईल. तुमच्या आत असणारा जो पांडुरंग परमात्मा त्याची कशी भेट घ्यायची? महाराज म्हणतात ना काय करा साधन शांतता राखा. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावे साधन फळ अवघे. कारण तुमच्या जीवनामध्ये वारकरी होतात पण फळ मिळतं का नाही अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे. म्हणून वारकरी व्हायचंय तर कसं झालं पाहिजे की ज्या वारकऱ्याला पांडुरंग परमात्मा त्याची भेट झाली. पैसा धियाने रामू असता सर्व सुखाचा आरामू भ्रांतीची कामू विषयावरी. भ्रांती इथंच आहे. देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. दुसरा महाराज काय महाराज आपला काय मनात काही येत नाही. बाबाची सगळं चित्र पाणी नाही भरतात. पण महाराज एवढं काही नाही. ज्ञान जास्त ज्ञानेश्वरी जाणार. आपल्याला वारकऱ्याबद्दल बोल वारीबद्दल बोल. कारण एकनाथ महाराजांनी म्हणले धन्य धन्य वारकरी धन्य धन्य वारकरी. कशाला म्हणले? कारण धन्य वारकऱ्याला दिली एकनाथ महाराज. कारण वारकरी नित्य नेदाय पंढरीची सुखवली जीवाची. परंतु वारीचं येत नाही तो वारकरी आहे. म्हणून वारकरी व्हायचे का नाही कोणतंही एक कर्म. आज मला एक सांगायचं की आज हे जे बाबा आहेत वारी करतात. वारकरी म्हणजे असं काय नाही. कारण हे पंडितरावजी किती वर्षानं वारकऱ्याला म्हणजे ते इथं कीर्तन ठेवतात. हे वारकरी वारकऱ्याची सेवा करणंही वारकरीच आहे. असं वारकरी म्हणजे तुम्ही नुसतं वारकरी म्हणून नाही. वारकऱ्याची सेवा करा. वारकऱ्याला पाणी दिलं वारकरी. वारकऱ्याला भोजन दिलं. म्हणून दिंडीमध्ये जाऊ आता आम्ही दिंडीमध्ये जाऊ पंगत दिली. कशासाठी दिली? आम्ही पांडुरंग त्या वारकऱ्यामध्येच पाहिला. आपल्याला प्रत्येकाला पांडुरंग ह्या वारकऱ्यामध्येच पाहायचा. आपल्याला तो पंढरपूरचा पांडुरंग नाही पाहिजे वारकऱ्यामधला पांडुरंग पाहिजे. इथं सांगितलं अभिमान मुरे. अभिमान
अभिमान सोडून द्यायचा आपल्याला. वारकरी म्हणल्यानंतर अभिमानच नाही, कुणाच्या पाया पडे दंड होतं. बरं, ह्या आषाढी एकादशीचं महत्व काय? म्हणजे आषाढी एकादशी महत्व काय? एकादशी करतात. ही एकादश कधीपासून सुरुवात झाली? कारण उदाहरण देतो, मृदू मान्य नावाचं दैत्य होता. त्यानं भगवान शंकराची कठोर अशी तपश्चर्या केली. भगवान शंकर म्हणजे ते प्रसन्न होतात. डोळे आणि शंकर काही माग प्रसन्न झाले की म्हणजे माग तुला काय होतं मला. त्यानं सांगितलं, मला कोणत्याही स्त्रीच्या हातून मरण होतं. मृत्यू लोकामध्ये असो किंवा देव लोकामध्ये स्त्री असो, तिच्या हातून मला मरण नको आहे. स्त्रीच्या हातून मरण पाहिजे, पण या मृत्यू लोकामध्ये स्वर्गामध्ये कोणतीही स्त्री जी एवढीमधून जन्म घेते त्या स्त्रीच्या हातून मला मरण नको आहे. भगवान वर दिला. वर दिल्यानंतर त्यांनी पहिलाच प्रयोग केला. इंद्रदेवाला हरविलं, ब्रह्मदेवावर कब्जा मिळवला. शेवटी भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णू सोबत युद्ध झालं. भगवान विष्णूही हरले. ही सर्व देव एक पर्वताच्या गुहेखाली करून शेवटी ज्याला वर दिला होता भगवान शंकर त्याच्याकडे गेला. आता त्याला जगात राज्य करायचं. भीतीने त्या पर्वताखाली सगळे देव जमलो. भगवान शंकराकडे आल्यावर आता म्हणजे भीत वरती गेला आहे. आता ह्याला ती का हे नीट पळाले आणि त्या पर्वताखाली बसले भगवान शंकर. तो गेला दार ह्याला सौदाला रक्षण करीत बसला मृदू तो राक्षस. आणि मग ह्याने आपण नदीत बाहेर यायला नाही. ह्याला घरी एकादश एक वर्षाची एकादश घडली बाहेर येता येईल. ह्याचा जो श्वास, ह्या श्वासामधून, कारण ही आषाढी एकादशीचा जन्म कसा झाला इथं त्या भगवंताच्या श्वासामधून. सर्व भगवंत, कारण महादेव पित आहेत, ब्रह्मदेव पित आहेत, शंकर पित आहेत, त्यांच्या श्वासामधून त्या आषाढी एकादशीचा जन्म झाला. कारण त्याला वरती होता ना, मग या स्त्रीच्या उदरामधून आलेले किंवा देव लोकांमधून आलेल्या स्त्रीतून त्याचा वध नव्हता. ही आषाढी एकादशी जन्मली यांच्या श्वासामधून जन्म. आणि जन्मल्यानंतर हिनं त्या राक्षसाला मारलं. या सर्व देव लोकांना बाहेर काढलं. अशी ही या आषाढी एकादशीचा महिना आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आषाढी एकादश आपण समजतो की आपण एकादश करतो. एकच रोज एकादश करा. तुमच्या जीवनामध्ये पंधरवाडा एकादशी नाही घडली. 2-3 मोठ्या एकादशी आहेत. एक आषाढी आणि एक कार्तिकी. त्या 2 एकादशी आहेत. पण त्या एकादशी करीत असताना त्याच्या जीवनामध्ये जे व्रत सांगितलं बघा, मंगळश्री व्रताचा 3 दिवसाचं व्रत करा. हे 3 दिवसाचं जर तुमच्या जीवनामध्ये व्रत केलं तर याचं फळ काय मिळेल? तर या एकादशी बद्दल एकदा भगवान भगवान कारण कृष्णाला युधिष्ठिरचा प्रश्न विचारला, बाबा ह्या आषाढी एकादशीचं महत्व काय आणि ही एकादश केल्यानंतर काय फळ मिळेल, ही एकादश करण्याचा विधी काय हे विचारलं. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की ह्याच एकादशीबद्दल महर्षी नारद यांनी कारण ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला आणि जी ब्रह्मदेवाने जे उत्तर दिलं कारण नारदजीला तेच कथन मी तुला सांगतो. ठीक आहे सांगा म्हणल्यानंतर भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरला सांगायले की सत्ययुगामध्ये एक माधाता नावाचा राजा होता. अत्यंत न्यायप्रिय प्रजवरप्रिय प्रकारा तो राजा आणि त्याची प्रजाही खुश होती. देवाला मानणारा प्रजेवर प्रेम करणारा असा राजा, न्यायप्रिय राजा. मात्र भविष्यामध्ये काय होणार आहे हे
कुणाच्या कुणालाच भविष्य पुढचं काय घडणार आहे, बाबा पुढे काय घडणार आहे ते कुणालाच कळत नाही. तसंच त्या महाराजा राजाच्या राज्यामध्ये असं झालं, 1 वर्ष दुष्काळ पडला. राजाने बहादूर दुसरं वर्ष दुष्काळ पडला. आता पाण्याची अन्नाची टंचाई राज्यामध्ये गोडाऊन केले, यज्ञ केला, सर्व राज्यामध्ये साधू संत बोलले, मोठा सप्ताह केला, तरी पाऊस 3ऱ्या वर्षी पाऊस पडला. आता मात्र प्रजेला पाणी मिळणार, प्रजेला अन्न मिळणार, प्रजा अन्न आणि पाण्यापासून दूर आली. त्यावेळेस त्या राजाला ते दुःख पाहावं लागलं. माझा राजा काय करा, सगळे उपाय करून बसला तो राजा. राजाच्या भगवंताला बोलला की पाप माझा असं माझ्या प्रजेला का शिक्षा देतात, माझी प्रजा अन्न पाण्यापासून मरत आहे, का शिक्षा देतात, त्याच्याबद्दल काहीतरी. तो राजा त्याच्या जीवनामध्ये भटकत वनामध्ये फिरू लागला. कारण प्रजेचं दुःख पाहून असा राजा कलियुगामध्ये मिळणं फार कठीण आहे. हाय का राजा आता असा आपल्याच लेकराला काट्या घालायला, आपणच पाय आपला राजा साध्या काट्या नाही, छिद्र त्याला खिळे मारण्याला काट्या. असा राजा चालला. राजाला प्रजा तिचं देव, प्रजा म्हणजे त्या देवाप्रमाणे प्रजेची सेवा करतो राजा. तो माझा राजा एवढा बुद्धी झाला फिरत असताना त्याला, कारण जंगलामध्ये आश्रम दिसला, अंगिरा मुलीचा आश्रम आहे. त्या अंगिरा मुलीच्या आश्रमामध्ये राजा गेला. राजा उदास, राजा दुःखी, राजा जेवण नाही, कारण प्रजेला जेवण नाही, कशाला जेवण नाही, एवढं दुःखी राजा. राजाला पाहून त्याचा चेहरा पडलेला, उदास, चेहऱ्यावर रोष नाही. अंगिरा ऋषीला बघून सांगितलं, आता राजा चक्रवर्ती राजा आहे माझा राजा. स्वागत केलं. राजाला काही उत्साह नाही. राजेसाहेब काय संकट आहे तुमच्या राज्यामध्ये, तेवढं दुःखी आहे, म्हणजे माझी प्रजा अन्न आणि पाण्यावरून मरत आहे. सगळे प्रयत्न केले पण पाऊस पडत नाही, काहीतरी मार्ग सांगा. त्यांनी सांगितलं, राजे तुझ्या राज्यामध्ये शूद्र लोक अनुष्ठान करतात, शूद्राला परमिशन नव्हती. महाराज आपल्याला मंदिरात सुद्धा परमिशन बाहेर शूद्राला अधिकार मिळवणे अनुष्ठान. शूद्राला काय करावं, त्याच्या वाटेला धर्म करावं, हेच त्याच्या शूद्राच्या नशिबात आहे. राजा म्हणला आवडते आधी काय करायचं, त्याला मारून टाक, शूद्राला मारून टाक. राजा म्हणला माझी पहिले आधीच मरते म्हणला, हे दुसरं पाळून कशाला, दुसरा त्याचं मार्ग सांगा. मुलीवर सांगत असतात हा मार्ग तरी काय पाहतो त्यांना कशासाठी मारू माझ्याकडून. हो तेही पाऊस पडावं म्हणून अनुष्ठान करतात, पाऊस पडत काय तुला असं तर मला शिक्षा करा. त्याने सांगितलं राजे तर दुसरंही सांगतो करतो का, करतो मला कर म्हणजे, कारण तो आषाढी एकादशीचं व्रत करतो. कसं कर, आषाढी एकादशीचं व्रत 3 दिवसाचं व्रत आहे. बसली व्रताचा बसली व्रताचा दिंडी कीर्तन करा समाज, तेने तो स्वयंभू
संतोष पाहिजे म्हणून आपल्या जीवनामध्ये वारकरी व्हायचे. होय होय वारकरी
बघा किती आनंद आला. दिंडी आली, दिंडी आल्यावर किती आनंद होतो. सगळं सगळं खूप होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी काय करावी साधन महाराज तो प्रश्नार्थ तुझा काय करावी साधन. कारण वारकरी भ्रमात आहे. वारकरी भगवद्गीतात कधी ऐकतो. मला एक आमचा वारकरी काल कारण एक नदी भागवता म्हणतात पंचकरण समजावून सांगतो. आपला आला वारीला सावळ्याला डोळ्यानं बघायचं. अध्यात्माकडे गेल्यानंतर लोक कधी नाही भगवंत भक्ती तर आपल्याला कळत नाही. भक्ती तर कळत आहे. भक्ती कशाला म्हणतात ती कळत नाही. आपण विनाकारण काय काय म्हणलं ते काय म्हणलं. मला तरी जाणून टाकलं. मुंगी व्याधी तिचे शिंग मुंगी व्याधी शिंगी झाली तिचे दुःख किती. त्याला वारीमध्ये प्रवचन मला विचारा. आम्ही आमचा ग्रुप आहे निरपेक्ष कीर्तन सेवा महाराष्ट्र. अरे मग का म्हणलं पंढरपूरची वारी वारीबद्दल वारीचं महत्व वारकऱ्याचं महत्व वारकरी बोलण्यावर सोप आहे. होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी पाहिजे. भजनाचा तल्लीन व्हायचं. भजनाच्या आनंदामध्ये तुम्हाला ते ब्रह्मानंद पाहिजे मिळतं. तुम्ही नाही तिकडं जाऊन गरज आहे का तर गेलं तर कळतंय का. भक्ती म्हणतात भक्ती म्हणतं का दिना चौथी हे पहिला करती माझी सहज स्थिती भक्तीना. भक्ती पहिली नाही दुसरी नाही तिसरी नाही चौथी होय माझी सहज स्थिती भक्ती. आपल्याला भक्ती कळत नसतं. महाराजांनी सोपा मार्ग सांगितलेला वारकरी व्हायचं. फक्त काही करत नाही अभिमानामुळे फक्त अभिमान वारकऱ्यांचं आपलं प्रेमच आहे. म्हणून माझा मुलगा जरी तो वराचा पाया धरतो मुलगी आहे ना तो वारकरी आहे. म्हणून वारकरी झाल्यानंतर अभिमान नाही ठेवायचा. अभिमानानं बोलायचं नाही. अभिमानानं वागायचं नाही. अभिमान सगळ्यात जात. अभिमान म्हणजे अहंकार. नवरा अहंकाराची गोटी ज्ञाना पाठी सज्ञानाची भूमी संज्ञाना संतोषणाची दोन अभंगाले काय अहंकार दोन अभंगार एखादी साथ चांगली झाली का अभिमान काय वाचले होते काहीच येत नाही. काहीच येऊ आलं म्हणजे अभिमान. आज आमचं भाग्य मनात आले म्हणजे आमचं परम भाग्य. कारण ते मृदंगामध्ये साधे वाटत नाही. झाला
भागातले सगळे इथं आहेत आणि भागातले आहेत म्हणून मला मी प्लस म्हटलं की तुमच्याच भागातला आहे. आपल्याला फक्त वारकरी व्हायचंय. व्हायचंय म्हणजे व्हायचंय. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावे साधन काही साधन करायचं नाव कीर्तन घ्यायचं. त्या भगवंताचं नावामध्ये म्हणून महाराज सांगतात की होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी काय करावे साधन फळाची फळ तुम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी फक्त वारकरी होते. आणि वारकऱ्याचे नियम म्हटलं की तुमच्या जीवनामध्ये फक्त भजन करावं असतं. भजन कीर्तन घडतं. भगवंताला काय आवडतं, भगवंताला काय आवडतं हे कळत नाही. म्हणे असता म्हणून आईचे नावडे जे मना बुद्धी न सापडे तया मौलीच्या भाषेत गेलं का द्याव माऊली बनतात त्या भगवंताला अव्यक्त म्हणावं. अव्यक्त म्हणजे त्याच्यात कधीच बदल होत नाही, तर अव्यक्त म्हटलं. भगवंत कसं आहे आपण तुम्ही काहीच न बघता म्हणतो. बघितलंय का तुम्ही? म्हणून माऊली अव्यक्त म्हणतो. अव्यक्त तुम्हाला माहिती फक्त बदल होत नाही, पण त्याला स्तुती आवडते, त्याला निंदा आवडते हे तुम्हाला माहिती. त्याला आवडत नाही. माऊली सांगतात त्याला स्तुती आवडत नाही, त्याला निंदाही आवडत नाही. आणि ते मना बुद्धीलाही तुमच्या जीवनामध्ये. म्हणून भक्ती भक्ती आपण जे बोलतो, भक्ती म्हणजे काय? तुमच्या आनंद करणार अंतरीची जोडी पाय जोडी भावाची देव सूर्या देव सूर्या देव सूर्या विनाथ. आनंद करण्याचं भक्ती लागते, प्रेम लागते. तर ती भक्ती एवढी टोकाची पाहिजे, प्रेम एवढं टोकाचं पाहिजे की मग त्याच्यामध्ये काहीच नाही. आपल्या भक्तीमध्ये प्रेम बी नाही आणि भाव बी नाही. म्हणून मावली आरंभी आवडी आरंभी आरे आरंभी आवडी आरंभी आरंभी आरंभी
आरंभी आवडी आदरी आहे ना केले सकळ शुद्धी जगी झाले पूर्ण. काय म्हणतो नाही आरंभ आवड आदर दरवर्षीला आरंभ मूळ आरंभ म्हणजे काय मूळ आवड तुमची मूळ आवड माहिती आहे का मूळ आवड पुस्तकात आपली आवड आहे त्यांची ती आवड आरंभ आवड आदर आणि ना एवढ्या गोष्टी असतात तर ते नाम साध्य म्हणून नाम घेतो आपण संतही नाव घेतात आपणही नाव घेतो म्हणून आपल्याला फक्त वारकरी व्हायचंय ते नाव त्याच्यापर्यंत पोहोचवतं का नाही हेही आपल्याला विचार करायचा आहे. त्याच्या भजनामध्ये तल्लीन राहायचं. भजन कसं करायचं भजन करी महादेव महादेव राम तुझी सदा भजन करायचं फक्त वारकऱ्यानं दुसरं काही करायचं त्याला वारकरी होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावे साधन थोडा दुसरं साधन करायचं वारकरी म्हटल्यानंतर दुसऱ्या साधनात जायची गरज आहे अजिबात वारकरी झाला तर वारकऱ्याचा नेम सकाळ काकडा करावा पुन्हा भगवंताची पूजा करावी आणि आपल्या वाटेला आल्यातच कर्म करावं वारकऱ्यानं कर्म करायचं वारकऱ्यानं वारी बी नाही की चालतं वारकऱ्याला वारी सुद्धा ऐकलं तू वारकरी आहे पण तुझ्या वाटेला आलेलं कर्म अत्यंत महत्त्वाचं प्रारंभानुसार आपल्या वाटेला आलेलं करणं आपण प्रमाणितपणे करणं हेच आपलं मनुष्याचं करणं म्हणून वारकरी म्हटलं की त्याच्या जीवनामध्ये जरा कर्म केलं पाहिजे. आता माझं आमच्या वडिलांचं उदाहरण कारण आमचे वडील वारकरी कठोर वारतात आषाढी वाऱ्यामध्ये वारीला जायचं जुन्या काळामध्ये पेरण्या गड्याला पेरता आलं पाहिजे तर गडी एखादा पेरणारा मिळाला त्याच्यामुळे तुझा पेरणारा मिळाला आम्हाला पेरणारा गडीच मिळाला आमच्या आजूबाजूला खर्च आणि माती पेरण्या जाऊन गेली आमच्या बापाला पुढं गेलो पेरायचं त्या टाकाला माणसं मिळत होती पेरणारा मला एवढं वडिलांनी सोडून गेले काय करायचं आजोबाला वडिलांनी पेरतो आजोबा माझं राहिले दोन आजोबा दोघं शिकवायला कुठं कशी राहायचं ती पेरायला चालू जरा मला ह्या कुठल्या दीड पाहिजे पडतं बघ त्याच्यात 2 पहिला पडतं बघ त्याच्यात 3 पहिला पडतं कमी जास्त पडलं हे काय
हे चुकीचं झालं असते जुने माणसं ते व्यक्ती कधी चांगली आहे आमचे वाढीवर आल्याची वडील मला का वडिलाचा राग आहे वडिलाला तर बोलता येत नाही पण बदला घ्यावा लागला मी बदला कसा घ्यायचा म्हणून आम्ही आजोबाला खंबीर करते मला 15 दिवस असं दररोज तिला बघा आणि दिंडी होती आमची वडील आज ती झाली का दिंडी झाली कसं काय झाली आमची वडील गप्प असे पटका काय असे असं ग्राम गाणं जाते अरे ग्राम माझे तिथं तिथं इथं पांडुरंग आहे रे ही पोरं पांडुरंग आहे अरे तत्वज्ञान शिकवायले हेच पांडुरंग आहेत रे तुझ्या जीवनामध्ये तिथं नाही पेरलं तर काय खाणारच पोटात मला सगळं वार गेलं तर पेरून गेलं चालेल का होतं त्याच्या जीवनात काय चालणार तुझ्या वाटेला आलेलं कर्म करायचं म्हणून वारकरी व्हा तुमच्या जीवनात वाटेला आलेलं कर्म प्रमाणितपणे करा काय करावी साधन खरं आयुष्याची येईल त्याच्यात ही करू नका आणि वारकऱ्यांना माझं आज स्पष्ट म्हणणं आहे वारकरी झालात ना तुम्हाला भगवंती त्याची गरज भगवंतीचा काय सांग कशाला खात व्हायचा चांगल्या चांगल्याला भगवंतीचा कळायला तुला काय करणार दोन शब्दानंतर कशाला जायला मला भाग काय म्हणतो काय करायचं तुला भाग कशाला भाग सांगितलं संतांनी तीच मार्ग करावा आपल्या जीवनामध्ये म्हणून काय करावी साधन फळ अवघेची येणे पोळ्यात पडण्याची गरज नाही कारण पोळ्यात पडलं की मनुष्याला कळत नाही आणि एकदा माणसाची बुद्धी भ्रमित झाली की त्याला वाटतं की हे करावं का ते करावं आणि आपला परमार्थ आता 60-70 वर्ष झालं आपण म्हणतो मी वारकरी आहे तुम्ही म्हणता वारकरी आहे का अनुभूती काय करावी साधन का फळ मिळालं तुम्ही वारकरी झाला आणि वारकरी वारकरी म्हणजे मग म्हटलं तुम्हाला ठीक आहे अनेक सवलती दिल्यात वारकरी कारण वारकरी म्हणजे हा भोळा समाज आहे संतांनी सगळंच माफ केलं भोळा भक्ताची भोळा कारण तो जो भक्त आहे तो देवाला अत्यंत प्रिय आहे त्याला कसंही नाव देऊ द्या कारण आपण उदाहरण देतो नारद मुनींनी ज्यावेळेस वाल्मिकी ऋषीला कृपा केली काय म्हणत होतो मारा त्याला रामायण नव्हतं मारा म्हणतात आता मारा म्हणणार तर उत्तर होईल का संतांची कृपा आहे तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही राम म्हणा किंवा मारा म्हणा अहो त्या भगवंताला नावच नाही तुमच्या अंतकरणामधला किती भाव आहे किती तळमळ आहे किती गोडी आहे तो पाहता त्याला दुसरी गरज लागत नाही तुमच्या जीवनात तुम्ही म्हणता की त्या भगवंताचं कृष्ण नाव आहे राम नाव आहे हरी नाव आहे त्या अनुभूतीमधून ज्या महात्म्याला ज्याच्या जीवनामध्ये अनुभूती आल्या त्याच्यातून तो मंत्र घेतला पाहिजे आता अनुभूतीच नाही या काळामध्ये आम्ही देतो रामकृष्ण हरी म्हणा काय उपयोगाचा आहे हृदय मागणी आणि असो सर्व काळ हो हे निर्मळ एकता आम्ही भूमीवरी एक दैवाचे निदान हे माते सापडत वाणीला निदान सापडलं म्हणजे कळत कसं सापडला वाणी आपली वाणी आहे त्यांची वाणी आहे 1000 फोटो बोलणार आपल्या जीवनात एक सत्य नाही बोलणार सगळं लबाड बोलणार कशी वाणी पिकणार आहे त्यांच्या कसं भगवंत मिळणार भगवंताची प्राप्ती पाहिजे ना भोळा भक्त सगळ्यात भगवंताला प्रिय आहे म्हणून भक्ती करा वारकरी व्हा आणि वारकरी झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय करावं साधन काय करावी साधन
म्हणून आपण वारकरी वारकरी म्हटलं की तुमच्या जीवनामध्ये येईल तर त्या भगवंताचं लागलं आपल्या गोळ्या बाया तुकाराम नाव घेतात होळी भक्ती आहे तरी काही होऊन त्या भगवंतापर्यंत जातात मी बोलत नाही तुकाराम म्हणून तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभिमान अवघेची कारण अभिमान गोष्ट अभिमान म्हणजे गर्व अहंकार जातो का अहंकार अभिमान म्हणून महाराजांनी कोण शब्द वापरला कोण म्हणजे पासवर्ड असते बघ पासवर्ड टाकतो माझा मोबाईल जरी हरवला पण तुम्हाला ते उघडता येत नाही कारण त्याचा पासवर्ड नाही कोड नाही तुमच्या जीवनामध्ये अभिमान घाला कोणच आहे ना प्रत्येकाला अभिमान आहे वारकरी संप्रदायात आहे सगळ्यातच आहे अभिमान फक्त हा अभिमान घालविणे एवढं सोपं नाही म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जो आज्ञाने बघताय त्याला अहंकारच राहत नाही ज्ञानी म्हटलं की अहंकार तो अहंकार पैस जाऊन तुम्हाला आधार करायला मागे म्हणून तो अहंकारी न देण्यापेक्षा आपल्या जीवनामध्ये मला काही येतच नाही आपण फक्त त्या भगवंताचं चिंतन गुणगान करीत राहतो आता म्हणलं की आमचे गोपाळ महाराज धमाड म्हणजे आम्हाला तर माहिती नाही म्हणजे ते मोठे बैठले असतात गायनाच्या आता आम्ही समजा आपल्या भजनामध्ये वास्तविक आपण गाव म्हणजे सांप्रदायिक म्हणजे आपलं काय होय आणि आपलं दुसरं माहित आहे काय तुमचं येत नाही काय बडा ख्याल मोठा ख्याल
आपल्याला पुढे येतं तसं पण एवढ्या लेवलला गेल्यानंतर सुद्धा अभिमान न राहा अत्यंत महत्वाचा. आणि हा जर तुमच्या जीवनामध्ये नाही राहिला तर मग काही कोडं नाही. पण जातो का अभिमान? जात नाही. सामान्याचं सोडून द्या. महाराज लोकांचा तर त्यांच्या जीवनामध्ये अभिमान गेलेला नाही आजच्या कधी आमचं गेलेला आहे का बाबा? तुम्ही आताच मला कीर्तन झालं खाली बसलं येत म्हणायचं मला खाली बस काय रिअल सांगायचं. मी एक मला शक्यतो पुराणामध्ये उदाहरण द्यायला आवडत नाही. पुराण म्हणजे भाकड कथा सांगितलेलं. राम काय रामायण काय मला तर माझ्याकडे जर विचारलं तर राम आपल्या अंतःकरणात अहंकार आपला तो रावण उभं रंगून सांगण्यामधून मला तो म्हणून तिकडे जात जो सत्य घटना आहे सत्य घडण्याचा ते मी माझ्या जीवनामध्ये सांगण्याचा प्रयत्न. उदाहरण सुद्धा मी तसंच मी सत्य उदाहरण आहे. भगवद्गीता पूर्ण मुखद्गत आहे बाबा. माझ्या वडिलाचा शिष्य आहे. अनेक ठिकाणी त्याचे मोठे मोठे प्रवचन आहे. त्याची इच्छा होती मला घरी या घरी या तुमच्या वडिलातूनच आम्ही शिष्य झाला. तेव्हा मी गेल्यानंतर परंतु अजून पुढचं सांगा बाबा निस्वार्थ तो प्रवचन करतो. तसं नाही बरं का मला त्याची अभिमान आहे. तो माझा स्थानच आहे. निस्वार्थ प्रवचन करतो. पण औरंगाबादला राहतो आणि बायको काय करते तो छोटंसं केलं त्याच्यावर प्रपंच भाग मिळतो. तिची धुळीवर कसरत आहे. 10 पैसे नफा मिळाला लेकरं शिकायचे कुणाला चेक घराची मला आनंद सांगतो ना घरात गेले घरात का इकडे 15 दिवस आता काय नाही देव मिळाल्याच्या वरची गोष्ट नाही असं नाही. तुम्ही प्रपंच करू लागलात ना म्हणजे बायको केलात ना म्हणजे तुम्हाला संसार मान्यच आहे. हो मान्यच आहे. पण त्यांच्यासाठी काय ना करते ना ते करते म्हणून भाजर का म्हणजे बरं म्हणलं तुम्हाला अभिमान वगैरे आपल्याला काही राहिलं म्हणजे अभिमान व्हायलाच नाही. मी विचारलं होतं नाही आता असं आहे की मुक्त जीवन झालं आनंदी जीवन मुक्त झालं का नाही तुमच्या जीवनामध्ये मला कळायला चेहरा सांगा. मुक्ताचे लक्षण काय चेहरा दाखवायला तुम्ही किती वेळ सहन करायचा शेवटी काय नाही. पण तुम्ही बायकोच्या जीवावर खाता कशाचा परमार्थ परमार्थ मग ह्याला ठेवलं आला काय आमचा म्हणलं स्थिर होता वाटला आता त्याच्या घरी गेल्यावर त्याच्या घरी आपण बोलल्यानंतर अजून बोलत नाही. मी सामान्याचं उदाहरण दिलं नाही. ब्रह्मदेवाला कार्य गवळीयाची पोरे वाकुल्या दावी गवळीयाची पोरे वाकुल्या दावी गवळीयाची पोरे वाकुल्या दावी गवळीयाची पोरे वाकुल्या दावी
चित्ती ब्रह्मदेव नायर गवळ्याची पोरं भगवान कृष्ण मग तोच ती गवळी गुराकी गवळ्याची पोरं म्हणजे गुराक गाय राखीत होते गाय राखीत असताना ब्रह्मदेवाचं विमान जमलं माकडावर पोरं म्हणजे काय माकडावर पोरात काढ त्याला असं वागतं ब्रह्म ब्रह्मदेव आहे सृष्टीचा मालक सृष्टी निर्माण रांगा अहंकार अभिमान अभिमानात चालतात अभिमान राहते विमानामध्ये सगळे पोरं राहते गाई वासर सगळे राहते कृष्णा सोडो सोडो भगवंताला आळत झाले गवळ्याची पोरं भगवंताला अर्जुन पोरं घेऊन गेला ब्रह्म सगळे गवळ्याचे पोरं गोपा गाई घेऊन गेल्या भगवान तुमचा भगवान पुस्तकाला सोडून 8 दिवस झालं पोरं नाही काय कृष्णाचा निरोप कृष्णाला काय मध्ये आमच्या निरोपच ब्रह्मदेव खाली आले परत पाहतात तर का तीच पोरं तीच गाई परत वापरायला ब्रह्मदेवला पोरं निर्मिती केली कारण जगात निर्मितीचं कार्य माझ्याकडे ब्रह्मदेव आहे सृष्टीचा निर्माता मी जशाला तसे पोरं तशाला तसे गाई तुम्ही निर्माण अहंकार अभिमान वाकडं दावाने कोणतं जास्त वाकडं जात अजून पोरं लागते दुसऱ्या दिवशी सकाळाला दुसऱ्या दिवशी सकाळा अजून तसेच पोर अजून वाकडं त्यावेळेस लक्षात आलं की भगवान श्रीकृष्ण यानं कारण तो बाप आहे त्यांना ब्रह्मदेव अहंकार लक्षात आला शरण गेले भगवान कारण गोपाळाला सांगितलं चूक झाली माझ्या तुम्ही सगळं ते पोरं आणून दिली बाहू यांचे बळ आहे किती कारण भगवंताला म्हणाला यांचं बळ किती आहे आता वेळ होत आलेला आहे तर आता आपण भजन चालू 10 मिनिटं सुद्धा 5 मिनिटात करतो शेवट गावामध्ये सावळा कारण एकदा डोळ्यामध्ये त्या पांडुरंगाची मूर्ती आपल्या मुलांमध्ये बसली त्याच्याशिवाय दुसरं ध्यान लावायची गरज नाही निरंतर भजन करावं हेच वारकऱ्याचं भीद आहे माझ्या बुद्धिमत्ता प्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला मी या गावचं श्रीकृष्ण आहे आमच्या अण्णा आले एवढे सर्व मोठे कलाकार इथं आलेले आहेत गोपाळ महाराज मला जास्त म्हणजे आमच्या महाराजाचे त्यांना मागच्या कीर्तनाला दिले होते या पण ते कुठेतरी कार्यक्रम असं त्यांचं लाभले नाही त्यांना एवढं माझं किती भाग्य आहे आता मोठी एकादश या मोठ्या एकादशीचे एवढे गुरुजन ज्याच्या पश्चिमी शिकलो असे सर्व काही गुरुजन आणि मी माझ्या जीवनामध्ये जे काय बोलतो असं बोलतो ते सद्गुरूचे मानंद स्वामी यांची कृपा झालेलं शब्दरूपी भावपुष्प
मी स्वामीच्या चरणी वाहतो. कारण मी परत आपल्या भागामधल्या सर्व, कारण मी तुमचाच आहे, तुम्ही माझेच आहात. जे भजन पहिलं होतं ते भजन राहिलं, त्याचा खेद आहे आमच्याकडे. माझी एवढी इच्छा आहे या स्वामीच्या दरबारामध्ये आपल्याला पहिलं सारखं भजन करायचं. बाबा भजन करायचं. आम्ही एकादशीला यायला तयार आहोत. या गावातले जर जे शिकणार असते भजन, आम्ही त्याला फ्री भजन शिकवायला तयार आहे. फ्री, पण तुम्ही भजन करा. या गावातले कमीत कमी एक 10 पोरं तरी या भजन मध्ये झाले पाहिजे. आणि आपलेच भजन करे, आपलंच आपल्याला तिसरा महाराज आणायचा आता आपण ठरवायचं ह्या भावनेनं. कारण हे आपलं क्षेत्र आहे, आपल्या बेलापूर परिसराबद्दल खेद वाटतो, इथं भजन होत नाही. भजनाचं प्रत्येक गावामध्ये भजन, आमच्या गावात 100 भजन करेल, अनेक भजन करेल, वाईट वाटतो. म्हणून माझी विनंती आहे भागातल्या सर्वच म्हणजे भजन करायला आपण स्वामीसाठी येत जाऊ. इथं सर्वांनी मिळून आपण जसं जुन्या काळामध्ये भजन करीत होतो, मला म्हणून देतोस का तुला म्हणून देतोस, मला म्हणायचं अशी वड लागावी, असंच भजन हो, हीच मी स्वामीचरणी माझ्या जीवनामध्ये प्रार्थना करतो. आणि माझ्या शिवीला जय ज्ञानेश्वर माऊली, खानापूर पाठीमागं कोरेगाव, नंतर चांगवी, कृपत आणि शिंदगाव. काय करावे
विठू पैसला सावळा विठो काय करावे साधने काय करावे Thank you.
Hey,
तुकाराम